की आमची मागणी होती की मराठा समाजाला आरक्षण तुम्ही दिलं पाहिजे, फक्त आमच्या ओबीसीला धक्का लागू नका. आणि ते ओबीसीला धक्का लागला नाही त्याने. आम्ही बी लाखोचे मेळावे, भुजबळ साहेब वगैरे नेतृत्वाखाली आम्ही मेळावे घेतले. आमचं काय म्हणणं होतं, ओबीसीमधल्या ज्या 345 जाती आहेत त्याच मुळात गरीब आहेत. तेली, माळी, वंजारी, शेदी, धनगर वगैरे थोडी स्टॉपची सोडून द्या, पण सुतार, लोहार या बिचारांना काय मिळालंच नाही. छोट्या छोट्या लोकांना देखील न्हावी समाजाला काय मिळालंच नाही. आणि ओबीसीसाठी लढा दिला कर्पुरी ठाकूर न्हावी समाजाच्या माणसानं, आणि त्यांना अजून बी आमदार नाही, खासदार नाही, किंवा त्यांचं काहीच नाही, गुरव असेल. माळी, धनगर, वंजारी आणि कुणबी ह्या लोकांचं थोडं सोडा बाजूला, आम्हाला थोडं मिळालं असेल, तर या बाकीच्या मायनॉरिटीला लोकांना काय मिळालंच नाही. आणि त्यांच्याच हक्कातली भाकरी जर आता जरंगे साहेब घेत असेल तर ते बरोबर नाही. पण आमचं म्हणणं होतं, तुम्ही बँड वाढवा, कोटा वाढवा, आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या. आणि त्याबरोबर ह्या राज्य सरकारनं केलं. जरांगे साहेबांनी मुद्दा देखील उचलला, त्यांच्याही समाजाला न्याय मिळावा, आमचं काही भूमी नाही. पण आमच्या ताटातली भाकरी कसं काय घेताय तुम्ही? पण राज्य सरकारला आम्ही बी धमकी दिली, आम्ही बी 10 लाखाचं मेळावं घेतलं. ते करचाल तर आम्ही बी जास्त हे जाय ना, आम्ही कोणा तुमच्या ताटातलं घेत नाही. आमच्या ताट ज्यावेळेस त्यांचे 58 मोर्चे निघाले तेव्हा आम्ही स्वागत केलं. त्यांना पाणी वगैरे जेवणाची आमचीही लोकं जात होती, सारी मराठा नव्हती, त्यात ओबीसी जात होती ना, मुसलमान बी जात होती. पण तुम्ही ज्यावेळेस आमच्याच घरावर अतिक्रमण करायला लागला तर काय आम्ही काय बांगड्यावर बसलो आहे का? आम्हाला कळतं ना आमचं. त्यामुळं आमचं म्हणणं आहे, आणि राज्य सरकारनं संयमानं, पक्ष कोणाचाही असू दे, सरकारमुळं ह्यांनी संयमानं मार काढला. आमच्याशी बसलो, भुजबळ साहेब, मी, शिंदे साहेब, फडणवीस, अजितदादा सारे होते, वय असं. आणि सर्व पक्षांची ज्यावेळेस मिटिंग झाली आमची, तेव्हा सर्व पवार साहेबापासून उद्धव साहेब सर्व पक्षांनी सांगितलं किंवा ओबीसीला धक्का लावू नका, तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या. सर्वांची मागणी होती. भाजप किंवा काँग्रेसला मी फरकच करत नाही. जी सिस्टम काँग्रेसनं राबू केली ती नेहरूने, ती सिस्टम काँग्रेस करते, ह्यात फरक नाही, फक्त पात्र बदलले. ती भारतीय जनता पार्टीची ताकदच एवढी आहे, तर कशाला शिंदे साहेबाला, अजितदादाला, अशोक चव्हाणला घ्यायचं? हे सामान्य बांधावाला शेतकरी प्रश्न विचारतो. तुमची ताकद आहे ना, फार मोठा आहे, बलाढ्य आहे, तुम्ही जगात मोठा आहात, फार ताकद आहे मोठी तुमच्याकडे. जनता ही जनार्दन आहे. जनतेच्या मनात आलं ना तर राजाला रंक करतील, रंकाला राजा बनवते, त्याचं नाव जनता असते. आपण त्यांना जनतेला गृहीत धरून उपयोगाचं नाही. त्यामुळं भारतीय जनता पार्टी ही काँग्रेसच्याच फॉलोवर चाललेली आहे. आणि आजची भाजपा ही काँग्रेसच झालेली आहे ना. काँग्रेसचे चांगली माणसं, त्यांना वाटत होतं की नांदेडची सीट वगैरे जरा धोक्यात आहे बीजेपीचा, तो माणूस घेतला का आपलं क्लिअर झालं. म्हणजे अशी तिथली चांगली अजितदादाचं वजन आहेच ना. नाही म्हणलं तर त्याचं काही मतदारसंघात ठराविक ठिकाणी अजितदादाचे पॉकेट्स आहेत, शिंदे साहेबाची पॉकेट्स आहेत काय, पुण्यात, बॉम्बे ठिकाणी, कोकणात ठिकाणी, अशा ठिकाणी जिथं कमी होतं त्यांनी भरम करायचा प्रयत्न चाललेला आहे. पण ओरिजिनल भाजप आहे ना, ते आज फार नाराज आहे. ओरिजिनल भाजप सारी राष्ट्रवादी यायला लागली आहे. ओरिजिनल ज्या भाजपानं 30-40 वर्ष संघर्ष केला, RSS म्हणा, RSSची लोकांना विचारा, महादेव जानकर, मला एक बी वाईट म्हणणार नाही, ते म्हणा जानकरची लाईन चाललेली बरोबर आहे. ते म्हणणार, आणि ज्याच्या विरोधात तुम्ही काल म्हणताय 70,000 कोटीचा घोटाळा केला आणि दुसऱ्या दिवशी मांडीव घेताय, ज्याला काल म्हणताय तुम्ही आदरची श्वेतपत्रिका काढताय, दुसऱ्या दिवशी मांडीव घेताय, लोक एवढी बुद्धू राहिलेली नाहीत ना, हुशान झाले ना. म्हणून आज कसं झालं आहे, मी काँग्रेसला बी भाजपला बी साहेब वेगळं करत नाही, नुसती भाजपवर टीका करत नाही मी. काँग्रेसने बी तेच केलं आहे 70 वर्षात. भाजप काय, काँग्रेस बी असंच करतो, छोट्या पक्षाला संपवत होतं. तुम्ही अभ्यास करा काँग्रेसचा. आज आमच्यासारख्याला राजू शेट्टीचा आमदार पळवला, माझा पळवला आमदार. आता आम्ही काय 2-4 आमदारांचं मालक होतो, जास्त नव्हतो. आम्ही तुमच्याशी युती चांगली केली, पण त्याने आम्हाला गोड बोललं आणि बरोबर आमची मांडी कापली. त्याने आमची मांडी कापली तर आम्हालाही त्यांचं काहीतरी कापता येईल ना. हां, आम्ही होतो म्हणून तुम्ही मुख्यमंत्री आहे, आम्ही नसाल त्यावेळेस तुम्ही काय चालते बघा. हा काँग्रेसला बी BJPला बी इशारा आहे. आमचा जीव छोटा असेल, छोटा, मुंगी छोटीच असते, पण हत्तीचा देखील जीव घेते. मिस्टेक आहे तर टेक्निकल दृष्टीने त्यांनी जी मागितलं असेल, 3 चिन्ह मागतात, त्याला तो पक्ष इलेक्शन कमिशनर चिन्ह देतं, त्या 3मधले एक तुतारे असेल पवारसाहेब. आणि शेवटी कसं आहे, पवारसाहेब आणि पक्ष हे नाव महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे ज्यांनी फाउंडर असतात त्यांचं व्हॅल्यू आहे. चिन्ह कुठलेही असले तरी काही ना लोकांना माहीत असतं. शरद पवारलाच ओळखतात. मी सकाळी देशमुख म्हणून इतके विचारवंत चांगले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी माझी चर्चा करताना सांगितलं मला की म्हणले, साहेब पवारसाहेब आणि उद्धव साहेबावर सिंपॅथी वाढली आहे. आणि तो देशमुख साधा माणूस नव्हता, म्हणजे आपलं साऱ्या लोकांचा ॲनालिस्ट करणारा आणि चांगला विचारवंत. त्याच्याशी बसल्यानंतर माझी चर्चा झाली. त्यामुळं तिथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तिथं तुतारी चिन्ह आहे का कुठलं चिन्ह आहे, पण शरद पवार हे चिन्ह ठरवून लोक त्यांना हे करतील. स्वतंत्र लढण्याचा प्रयत्न चालला आहे सर्व स्वतंत्र. किती जागा लढवण्याची? आम्ही
उत्तर प्रदेशमध्ये 80पैकी 70 ठिकाणी आम्ही उमेदवार कव्हर करतो. 12 ते 13 ठिकाणी बिहारमध्ये तयारी चालली आहे आमची. बिहार 12 ते 13. नंतर महाराष्ट्रात 48. आम्हाला कमीत कमी 400 उमेदवार आमचे होतील त्यावेळेस आम्हाला 6% मतदान होईल पक्षाला. आणि पक्षाला ज्यावेळेस 6% मतदान असतं तेव्हा दिस पार्टी बिकमी नॅशनल पार्टी. मग आमचं ते उद्दिष्ट राहणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.